नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, हाय प्रोटीन डोसा। तर त्यासाठी मी इथे हिरवे मूग घेतलेले आहे, थोडे तांदूळ, थोडी चणा डाळ आणि थोडे मेथीचे दाणे। याला रात्रभर मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे। सोबतच त्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडं जिरं याला एकत्र करून आपल्याला मिक्सरवरनं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर आपला बॅटर रेडी आहे, पण तो थोडा जाडसर वाटत आहे, त्यामुळे मी थोडं इथे पाणी घालत आहे। चवीनुसार मीठ आणि याला आता मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर सुद्धा मला थोडं इथं जाडसर वाटत आहे, त्यामुळे परत थोडं पाणी टाकून मी याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। एका वेळेस पाणी न घालता थोडं थोडं घालायचं, जेणेकरून आपलं बॅटर हे खूप जास्त पातळही व्हायला नको। तर यामध्ये मी डोसा तयार करत आहे। तुम्ही हवं तर गोल वाटीचा सुद्धा या ठिकाणी उपयोग करू शकता, त्याने सुद्धा व्यवस्थित डोसे तयार करता येतात। थोडं तेल टाकून घ्यायचं, परत थोड्या वेळाने व्यवस्थित फिरवून घ्यायचं, जेणेकरून आपलं तेल हे काठांना व्यवस्थित लागायला हवं। तर आपला डोसा हा रेडी झालेला आहे। तर आता आपण याला काढून घेऊ। तुम्ही दोन्ही बाजूनी शिजवलं तरी काहीच हरकत नाही। मी इथे एकाच बाजूनी व्यवस्थित त्याला शिजू दिलं, त्यामुळे तो छान असं कडक झालेला आहे। व्यवस्थित तुम्ही बघू शकता, दिसायला खूप मस्त जाळीदार असं झालेलं आहे। तर या ठिकाणी दुसरी पद्धत बघूया। त्यासाठी सेम आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे। टोमॅटो केचप इथे टाकायचं आहे, थोडं तिखट, थोडं सांबार मसाला, थोडे कांदे, थोडे टोमॅटो, थोडं सांबार। आता याला पूर्ण डोस्यावर पसरवून घ्यायचं, त्यावर थोडं तेल टाकून। खूप हेल्दी असा हा ब्रेकफास्ट आहे, सोबतच भरभरून यामध्ये प्रोटीन सुद्धा आहे। थोडं यावर तेल घालून त्याला थोडं व्यवस्थित शिजू द्यायचं। याला आपल्याला एकाच बाजूने शिजवायचं आहे। तर अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला आहे। दिसायला खूप मस्त आणि क्रिस्पी असा दिसतोय, आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। थँक्यू।